संदीप जी, आज कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य कार्यालयात आपण जी पत्रकार परिषद घेतली त्याचं संपूर्ण श्रेय संदीप जी मी आपणाला देतो। कारण सर्वसामान्य जनतेला तुम्ही जनतेच्या निदर्शनास आणून दिलं आहे की 28,44,00,00,000 रुपयाचा संजय काळेने केलेला जमीन महाघोटाळा घोटाळा घोटाळा। संजय जी, सर्वसामान्य नागरिकाला माहित नाहीये की कृषी उत्पन्न बाजार समिती किती करोड रुपयाचा घोटाळा चाललाय। टोमॅटोत घोटाळा, जमीन खरेदीत घोटाळा, प्रत्येक गाळ्यांमध्ये घोटाळा। संदीप जी, मागील 10 वर्षापासून आम्ही सातत्य करतोय केंद्राला। संदीप जी, सगळ्यात महत्त्वाचं बोलायचंय, आता आशाताई बोललेत, माजी सभापती बोललेत, पण मी सर्व शेतकरी बांधवांना, सोसायटीच्या चेअरमनांना आणि सरपंचांना विनंती करतोय, येत्या 21 तारखेला पुढील गुरुवारी आपण सर्वांनी 10 वाजता हजर राहायचंय आणि संजय काळे साहेबांचा निषेध करायचा आहे आणि झालेलं खरेदी खत रद्द झालं पाहिजे। त्यासाठी आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना एकजुटीने एकदमाने हा झालेला खरेदी खत रद्द करायचा आहे। आजही मी सर्वांना विनंती करतोय, सर्व राजकीय पक्षांना विनंती करतोय, पायातील राजकीय जोडे बाजूला ठेवा, तुमच्यातले भेदभाव बाजूला ठेवा, पण संजय काळेचा चाललेला मनमानी कारभार, करोडो रुपयाचा केलेला भ्रष्टाचार हा बाहेर काढण्यासाठी आणि झालेला खरेदी खत रद्द होण्यासाठी सर्वांनी 21 तारखेला मोठ्या मोर्चाने, मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्याच्या शिवजन्मभूमीत शिवाजी महाराजांचा पुतळा घालून आपण मोर्चा काढणार आहोत। त्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। पूर्वी दिलं होतं, ज्या पत्रामध्ये असं म्हटण्यात आलं होतं की विकास कामांची जी टेंडर काढली जातात त्या टेंडर भरण्याची अर्हता किंवा एक नॉर्म त्याच्यामध्ये असं आहे की सभापतींची शिफारस असल्याशिवाय ते टेंडरच भरता येत नाही। मग ते टेंडर काढायचंच कशाला? त्यांनीच ठरवावं कुणाला टेंडर द्यायचं आणि त्यांनीच मग ते टेंडरचा कारभार करावा। मीटिंगमध्ये ते टेंडर आणू नये। आम्ही त्याविषयी 20/5/2025 या दिवशी लेटर दिलं होतं। अजूनही आम्हाला तो खुलासा झालेला नाही, जेणेकरून जी टेंडरची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडायला पाहिजे ती ह्या दृष्टीने पार पडत नाही। आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि त्याचा खुलासा लवकरात लवकर मिळेल, किंबहुना मिळणारही नाही असं आज आम्हाला वाटायला लागलेलं आहे। उदाहरण कागदोपत्री आम्ही पेपर मागवले, ते आल्याशिवाय तुमच्या समोर मांडता यायचे नाही।